नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. गाजराचा सीझन चालू झाला की आपल्या डोळ्यासमोर उभं राहते ते गाजराचा हलवा आणि हलवा समोर आला की तोंडाला पाणी सुटतं. मग चला कशाला वेळ घ्यायचा आहे, पटकनी रेसिपीकडे वळूया. तर इथे 1 किलो गाजरं घेतलेली. गाजराची साल काढून गाजरं आपल्याला पाण्यामध्ये 10-15 मिनटं तशीच ठेवायची, म्हणजे गाजरांना असा कडकपणा येतो. कडक गाजरं पाण्यामध्ये ठेवली आणि झाले की किसायला सोपं जातं. पटकनी गाजरं किसली जाते. जर गाजरं नरम असेल तर ती पटकनी किसली जात नाही. त्यानंतर ना मागचा पुढचा जो बुंद्याचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आणि किसणीने आपल्याला इथे गाजरं किसून घ्यायची. मोठ्या होलाची किसणी वापरायची, म्हणजे गाजरं पटकनी किसली जाते. तर तुम्ही बघू शकता छान मोकळा सुटसुटीत असा गाजराचा किस आपला इथे पडलेला आहे. त्यानंतर ना आपल्याला इथे काय करायचं आहे, कढईमध्ये तूप घालायचं. 2 चमचे आपल्याला तूप घालायचं. माझं म्हशीचं तूप असल्यामुळे ते पांढरं दिसते. तुम्ही गाईचं तूप वापरलं तरी चालेल. गाईच्या तुपामध्ये पण खूप स्वाद असतो. तुपावरती आपल्याला गाजराचा किस जो बनवलाय आपण तो चांगला परतून घ्यायचा. तुम्हाला जितका परतता येईल तितका परतून घ्यायचा, म्हणजे गाजरामधलं जे पाणी असतं ते सुद्धा उडून जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुपामध्ये भाजल्यामुळे त्याची चव जरासा वेगळी लागते. आता चांगला आपण इथे परतून घेतलेलं आहे तुपामध्ये. त्यानंतर 1 वाटी मी इथे दुधावरची जी मलई असते ताजी फ्रेश ती 1 वाटी घातलेली आहे. त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला इथे 2 वाट्या दूध घालायचे. नंतर आपल्याला वाटलं तर दूध आपण अजून 1 वाटी घालणार आहे, पण 2 वाट्या दूध आपल्याला इथे घालून घ्यायचे. आणि त्यानंतर साई आपल्याला इथे यामध्ये फोडून घ्यायची. बघू शकताय साई फुटल्यामुळे त्या साईचं पातळसर असं हे झालेलं आहे आणि दूध एकत्र करून आपल्याला चांगला हलवा इथे हलवून घ्यायचा आहे. साखर वगैरे मी इथे घातलेली नाही आहे. साखर नंतर आपण घालणार आहे. थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हलवून घ्यायचं आहे. झाकण ठेवताना काय करायचं आहे, आपल्याला उलटणं असंच कढईमध्ये ठेवायचं आणि मग झाकण ठेवायचं, म्हणजे उतू अजिबात जात नाही. इथे शिजला गेलेला आहे. थोडंसं दूध आटलं गेलेलं आहे. इथे काय करायचं आहे, आता आपल्याला ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे. काजू घातलेले, बदाम आणि मनुके घालून आपल्याला ड्रायफ्रूट हलवून घ्यायचं आणि परत झाकण ठेवायचं. अधनं-मधनं हलवत राहायचं, नाहीतर खाली हलवा कढईला करपू शकतो आणि करपट असा वास हलव्याला येतो. तर इथे तुम्ही बघू शकताय घट्टसर असा आपला हलवा होत आलेला आहे. नंतर आता काय करायचं, इथे गॅस मोठा करायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं. अगदी 5 मिनिटामध्ये पूर्ण हलवा आहे ना जो सुक्का होतो. त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची. आता इथे गोडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ठरवू शकता. तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालायची. 2 विलायच्या मी अख्ख्या घातलेल्या आहे. त्यानंतर अर्धा चमचा विलायची पावडर घालायची. विलायची पावडर घातली तरी विलायच्या अख्ख्या 2 घालायच्या, अशा सोडून त्याचं जे असतं दाणे ते अख्खच्या अख्खं त्यामध्ये घालायचं. परत हलवून घ्यायचं आणि थोडंसं जायफळ आपल्याला बारीक किसणीने इथे किसून घालायचं आणि 1 चमचा तूप घालायचं यामध्ये. अर्धी वाटी मी इथे मिल्क पावडर घातलेली, जी दुधाची पावडर असते ना बाजारात विकत भेटते ती घालून घ्यायची आहे. खवा मावा इथे घालायची काही गरज नाही आहे. आपण दूध घातलेले ते आटवलं, त्याचा खवा त्यामध्ये तयार झालेला आहे. दुधावरची मलई घातलेली आहे, तूप झालेलं आहे, खवा त्यापासून भेटलेला आहे. आणि त्यानंतर थोडीशी आपण अर्धी वाटी आपण इथे मिल्क पावडर घालून घेतलेली. छान असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे. खायला एकदम छान आणि रवळसर लागतो. 1 चमचा तूप घालायचं. इथे गॅस मोठा करायचा आणि सारखं हलवत राहायचं. बघू शकता कढईला हलवा चिटकत नाही आहे. हलव्याचा एक गोळा बनला जातोय आणि तूप कढईने तुम्हाला दिसत असेल कढईच्या तूप सोडून दिलेले. छान असा हलवा आपला सुक्का झालेला आहे. यापेक्षा हलवा
जास्त सुक्का करायचा नाही, नाहीतर नंतरनं तो खूप असा घट्ट होतो. कढईने तेल सोडलेले हलव्याने स्वतःच असा गोळा त्याचा तयार होतोय. उलथण्याला हलवा अजिबात चिटकत नाही. म्हणजे इथे आपला हलवा व्यवस्थित बनून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे खवा न घालता सुद्धा छान असा आपण खव्यासारखा हलवा इथे बनवून घेतलेला आहे. कलर मस्त आलेला आहे, कोरडा झालेला आहे, कुठेही करपला नाही आहे आणि एकदम चवदार असा आपला हलवा बनवून तयार झालेला आहे. हलव्याची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कशा पद्धतीने हलवा बनवताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा. परत एकदा अशाच पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा.